सीमाच लाईफमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आणि इकडे आता मुलांचा विषय चाललेला आहे की मम्मा तू आता 2000 सबस्क्रायबर व्हायला आलेत, तुला काही सेलिब्रेशन वगैरे कर. तर म्हटलं काय करूया, तर म्हटलं की केक वगैरे कर म्हणे आता. तर म्हटलं ठीक आहे. आणि या ठिकाणी आता म्हटलं मला ना एक कमेंट्स पण आलेली होती की जॅम वगैरे स्ट्रॉबेरीचं दाखवा. तर मी ते आज करणार आहे म्हटलं. तर मग इकडे दीदी म्हटली की मी एका बाजूला केक करते आणि तू तुझं कर. तर म्हटलं ठीक आहे. मग इकडे आता स्ट्रॉबेरी वगैरे 2 पॅक मी आणलेले होते, पण एक पॅक राजने खाऊन टाकला आणि एक उरलेला आहे. तर त्यातच आता तुम्हाला दाखवते. आणि त्यात पण भरपूर होत्या. तर म्हटलं चला स्वच्छ धुवून घेऊया आता आणि व्यवस्थित त्यांना चिरून वगैरे घेऊया म्हटलं आणि करूया एकदाचं जॅम. तर त्या ताईंनी कमेंट्स टाकलेली होती की स्ट्रॉबेरी जॅम दाखवा म्हणून. तर म्हटलं चला त्यांच्यासाठी स्पेशल हा व्हिडिओ आहे. त्या जर का बघत असतील तर अगदी सोपा आणि पटकन होऊन जाणार असा हा स्ट्रॉबेरी जॅम आणि खूप टेस्टी झाला आहे. तर नक्की बघा व्हिडिओ, पुढे कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. तर इकडे आता स्ट्रॉबेरी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आपण आणि आता मी त्यांना चिरून घेणार आहे. खूप जास्त काही छोटे तुकडे करायची गरज नाही आहे, कारण स्ट्रॉबेरी आपली सॉफ्ट असते, पटकन शिजून जाते आणि ती मेल्ट होते चांगली. तर या ठिकाणी आता सगळे कट करून घेते. आणि एका बाजूला दीदीने कुकर ठेवलेला आहे. ती म्हटली की मी कुकरमध्ये वगैरे करते. आता माझ्याकडे फेबरचं एअर फ्रायर आहे, त्यामध्ये सुद्धा केक होतो आणि मायक्रोवेव्हसुद्धा आहे, त्यात पण केक होतो. पण आम्हाला असा करायचा आहे, कुकरमधला केक खायचा आहे. तर म्हटलं ठीक आहे, कर तू तुझ्या पद्धतीने. तर तिचं तिकडे चाललेलं होतं आणि सगळे इन्ग्रेडियंट्स वगैरे काढणं तिचं चाललेलं होतं. तिला म्हटलं माझं झालं की मग आपण दाखवूया तुझं. मग म्हटले ठीक आहे. आणि हो, दीदीला केक कसा येतो, तर ज्यावेळेस लॉकडाऊन लागलं होतं ना, तर त्यावेळेस खूप सारे आम्ही केक करायचो आणि काय घरीच असायचो, त्यामुळे मग केक छान असा शिकून गेली ती आता करायला. आणि तिचं तर म्हणजे डाव्या हाताचा खेळ आहे केक करणं असं समजा तुम्ही. सगळ्या वस्तू तिला जवळ लागतात आणि चॉकलेट केक अगदी स्पेशल आहे त्यांचा. खूप आवडतो त्यांना चॉकलेट केक. साध्या व्हॅनिला वगैरे वेगळ्या बटरस्कॉच केकपेक्षा चॉकलेट केक खूप आवडतं दोघांना. मग म्हटलं ठीक आहे, तुमच्या आवडीचंच करा. तर आता तिचं तिकडे चाललेलं आहे वस्तू वगैरे सगळं काढणं आणि माझं काम इकडे आता चाललं आहे, माझ्या स्ट्रॉबेरी वगैरे बारीक चिरून घेणं. आणि आता दीदी म्हणते की मी खूप दिवसानंतर करते, म्हणजे वर्षानंतर वगैरे समजा ती केक करते. तर ती म्हटली की चांगला होईल ना. मग तिला म्हटलं तू लक्ष देऊन कर, तुझं काय ते मेजरमेंट आहे ते वगैरे व्यवस्थित घे आणि मग त्या हिशोबाने कर तर चांगलाच होईल. तर इकडे आता तिचं चाललेलं आहे करणं आणि सगळे वस्तू वरती काढून ठेवलेल्या आहेत. आणि बाकीच्या वस्तू होत्याच घरात, बाकीच्या आम्ही बाहेरून आणल्या. दही वगैरे ते लागणार होतं तिला, ते बाहेरून वगैरे आणलं आणि तर चाललं होतं तिचं करणं. तर ती म्हटली की दोघं आपण एकत्र करतोय तर फिसकटायला नको. म्हणजे मी तिला म्हटलं माझा काय संबंध, मी माझं एका बाजूला गॅसवर करते, तू तुझं तिकडे करते आहे. पण मुलांचं जरा वेगळंच असतं. म्हणजे तिचं म्हणणं होतं की तू मला मदत कर, पण म्हटलं नाही, तू एकटीने तुझं काम करायचं आहे, मी माझं काम एकटीने करणार आहे. सो आमचं चालल्या त्या गप्पा अशा. इकडे आता स्ट्रॉबेरी माझी सगळी चिरून झालेली आहे आणि मी आता ती बाउलमध्ये काढून घेतली आहे. तर पातेल्यात घालूया आता स्ट्रॉबेरी. अगदी सोपं आहे, आपल्याकडे घरातल्याच वस्तूंपासून आपण बनवू शकतो. मस्त स्ट्रॉबेरी घेतलेली, त्यानंतर त्यामध्ये आता साखर घालणार आहे. तर या ठिकाणी स्ट्रॉबेरी आपली एक बाउलभर होती, फुल मोठ्या बाउलभर, आणि आपण एक छोटी वाटी साखर घालायची. तर या ठिकाणी मला या चमच्याने माझं मेजरमेंट असतं, त्यामुळे मी तेच टाकलेलं आहे. तर 3 चमचे असे टाकलेत आणि थोडंसं वरनं टाकलेलं आहे. तर या ठिकाणी आता साखर चांगली मेल्ट होईपर्यंत आपल्याला चांगलं ढवळून घ्यायचं, त्याला हलवत राहायचं आहे म्हणजे खाली लागायला नको. आणि साखर छान अशी मेल्ट झाली की त्यानंतर मग आपला जॅम तयार होणार आहे. त्यामध्ये शेवटी एक वस्तू टाकायची आपल्याला अजून. तर या ठिकाणी आता साखर मेल्ट होती आणि दीदीचं पण चाललेलं होतं. तर इकडे आता म्हटलं चला आपण लिंबू वगैरे पण त्यामध्ये टाकून देऊया म्हटलं. काही जण व्हिनेगर घालतात, पण व्हिनेगर सगळ्यांकडे असतंच असं नाही. तर लिंबू आपल्याकडे इझिली अवेलेबल होतो, म्हणून म्हटलं अर्धी फोड मी लिंबाची घातलेली त्यामध्ये. आणि ते घातलं की छान असं साखर मेल्ट होईपर्यंत त्याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी बघा आता साखर चांगली आपली वितळली आहे, विरघडली आहे आणि असा फेस वगैरे येतात, त्याला असे बुळबुळे येतात. तर काही नाही, त्याला घाबरायचं नाही, मस्त असं मेल्ट होऊ द्यायचं त्याला आणि छान ढवळत राहायचं. या ठिकाणी अजून एक, तुम्ही जर का स्ट्रॉबेरीचे तुकडे खूप मोठे केले तर ते पटकन मेल्ट म्हणजे शिजणार नाहीत आणि तुकडे तुकडे दिसतील, म्हणून थोडेसे बारीकच करा, खूप जास्त मोठे पण नका करू. तर या ठिकाणी बघा असं जॅमसारखं त्याचं आता झालेलं आहे टेक्स्चर. आणि आता आपला हा स्ट्रॉबेरी जॅम रेडी झालेला आहे, पटकन होऊन जातो, अगदी 15 मिनटात झालेला आहे. चला आता इकडे वळूया. केकचं साहित्य दीदीने सगळं काढून घेतलेलं आहे आणि दही घातलं आहे वाटीभर पातेल्यात. त्यानंतर आता पिठी साखर घालते आहे, थोडी थोडी घालणार आहे पिठी साखर असं ती म्हटली. तर तिच्या पद्धतीने होऊन जाऊ द्या म्हटलं. या ठिकाणी आता ढवळून घेते, व्यवस्थित एकजीव करून घेते दही आणि साखर, पिठी साखर. आपण नुसतीच साखर घातली तरी चालणार आहे, पण ते मग तिला विरघळायला वेळ लागतो आणि खूप जास्त वेळ आपल्याला मग ढवळायला लागतं ते, त्यामुळे मग तिने पिठी साखर करून घेतली होती.
त्यामध्ये आता इसेन्स घालते. तर या ठिकाणी आम्ही व्हॅनिला इसेन्स घालतो आहे. त्यानंतर आता मैदा घेतलेला आहे वाटीभर, तो पण आपल्याला थोडा थोडा करून घालायचा आहे. थोडा थोडा मैदा घालून आपल्याला ते ढवळून घ्यायचं आहे व्यवस्थित. त्यानंतर इकडे आता कोको पावडर होतं माझ्याकडे, ते पण ती घालणार आहे, कारण चॉकलेट केक म्हटला म्हणजे कोको पावडर पाहिजेच. तर थोडंसं राहू दिलं आहे, बघूया वाटलं तर घालू म्हणे. त्यानंतर आता इकडे आपण साजूक तूप घातलेलं आहे. साजूक तूप नसेल तर कुठलंही आपल्या वापरातलं तेल किंवा साधं तूप आपण घालू शकतो. वाटीभर घातलं आहे ते पण. त्यानंतर आता दूध घातलं आहे. दूध रूम टेम्परेचरलाच पाहिजे आणि थोडं थोडं करून घालणार आहे. आता सगळं एकाच डायरेक्शनने आपल्याला हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित. त्यानंतर आता इकडे कॉफी होती 1 चमचाभर, त्यामध्ये पाणी घातलं होतं आणि ते घातलं आहे. कॉफीने पण छान असा फ्लेवर येतो. त्यानंतर जो उरलेला आपला मैदा होता तो पण घालून दिला आहे आणि छान असा आता एकाच डायरेक्शनने आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये तिने आता चॉकलेट सिरप पण घातलं आहे. तुम्हाला सांगितलं ना, चॉकलेटचे फार दिवाने, चॉकलेट खूप आवडतं त्यांना, त्यामुळे चॉकलेट भरून भरून घातलं आहे तिने. त्यानंतर इकडे आता बेकिंग सोडा घालायचा आपल्याला. 1 चमचा घातला आहे साधारण. आणि ती म्हटली की थोडंसं आपण इनो पण घालूया. तर इनो आपण अगदी म्हणजे अर्धा चमचा घातलेला आहे, तर ते पण टाकायचं आहे. तर या ठिकाणी आता एकाच डायरेक्शनने हलवून घेते. आणि इकडे मी आता कुकरमध्ये एक रिंग ठेवलेली आणि खाली आता आपण पेपर टाकून घेतला आहे पातेल्यात, बटर पेपर, आणि त्यावर हे सगळं मिश्रण आपण घालून देणार आहे. कुकर थोडासा प्रीहीट करून घेतला आहे आम्ही आणि त्यावरती आता झाकण वगैरे लावून देऊया आणि 15-20 मिनटानंतर आपला केक रेडी होतो. मंद गॅसवर करा, खूप छान होतो. बघा अगदी स्पॉन्जी झालेला आहे आणि झाल्या झाल्या अगदी कापून कुपून खायला तयारही झाले. मला दाखवू पण दिला नाही कट वगैरे करताना. तर म्हटलं ठीक आहे. आणि आत्ता इकडे माझा पसारा सगळं आवरलं, ते जॅम आणि केकचा जो पसारा झालेला होता किचन ओट्यावर. आणि त्यानंतर म्हटलं चला संध्याकाळी राजला घ्यायला गेले होते त्यावेळेस भाज्या आणल्या होत्या मी, त्या काढून घेऊया म्हटलं, कारण हिरवा भाजीपाला जो असतो ना, म्हणजे मेथी वगैरे पालक, ते लगेच खराब होतं पिशवीत जर आपण राहू दिलं तर. म्हटलं ते आधी आवरून घेऊया आणि मग स्वयंपाकाला लागूया. म्हटलं तर आजचं काही नाही, साधाच आपला स्वयंपाक आहे आणि अंडा भुर्जी वगैरे असंच करणार आहे मी. त्यामुळे म्हटलं चला आता ते काय तुमच्याशी शेअर करायचं तर दाखवेल म्हटलं तुम्हाला पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर चला इकडे आता सगळ्या भाज्या वगैरे काढून घेते आणि ज्या धुवायच्या भाज्या आहेत माझ्या, म्हणजे भेंडी वगैरे, वांगी, त्यानंतर काकडी वगैरे आणली होती, तर ते सगळं परातीत काढून घेते आणि निवडायच्या भाज्या पेपरवर काढून घेते. तर चला आता तुम्हाला व्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंट्समध्ये सांगत जा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ पुढच्या व्हिडिओ, तोपर्यंत बाय.